कितीला किती देतात? कितीला किती? 500ला 500ला दाखवतात हे बघा. पुऱ्याच्या शेंगा जर कोणी खाल्ल्या नसतील ना, कशी लागते त्याची टेस्ट? का मी पण नाही कधी खाली. कशी जुडी आहे त्या गोष्टी होत्या ना, ज्यावेळी आम्ही रानात जायचो नक्कीच आम्ही फुकट घेऊन यायचो, पण आता मिळणं पण कठीण झालं आहे ना. हा हे बघा आळू. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो तो म्हणजे कोलाडचा मार्केट कव्हर करायला. कोलाडचा जर मार्केट बोलला ना तर युट्यूबवर हा मार्केटच नाही, म्हणजे एखाद दोन व्हिडिओ आहेत पण पाहिजे तसा व्हिडिओ नाहीत. म्हणजे एवढा मोठा मार्केट असून पण ना आज युट्यूबवर मार्केट नाही, तर आज आपण तोच मार्केट कव्हर करायला आलो. कोलाडच्या मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार ती म्हणजे सुकी मच्छी, त्याच्यानंतर मग साबण, त्याच्यानंतर मग तुम्ही जर बोलला ना तर वेगवेगळ्या प्रकारचा ज्या गोष्टी आहेत ना त्या आज तुम्हाला बघायला मिळणार कोलाडच्या मार्केटमध्ये. कोलाडच्या मार्केटला सुरुवात करायची आधी तुम्ही इथला पत्ता जर बोलला ना तर बघा मुंबई गोवा महामार्ग ते बघा, त्याचा तो ब्रिज गेलाय, अजून तयार नाही झालाय, खालूनच गाड्या येतात. तर हा ब्रिज गेलाय इकडे रत्नागिरी साईडला, आणि हा जो इकडे जर गेलाय तो मुंबई साईडला गेलाय. बघा हा जो बोर्ड आहे ना, बोर्ड लक्षात ठेवा तुम्ही. आणि बघा या साईडला जर तुम्ही जर खाली जर बघितला ना तर खालून जाण्या येण्यासाठी रस्ता आहे त्या साईडला, या साईडला. तर तुम्ही जर रत्नागिरी साईडून येत असाल ना, मुंबई गोवा हायवेला जात असाल ना, तर ते तुम्हाला हा मार्केट लगेच मिळेल. पण तुम्ही जर रत्नागिरीच्या साईडला जात असाल मुंबईवरून, तर तुम्ही त्या साईडून याल. तर शक्यतो जर रत्नागिरी मुंबई साईडला जाणारा जो रस्ता आहे ना, या साईडला तुम्हाला यायचा आहे. आणि हा जो तुम्ही बोर्ड बघताय ना, आणि हा रस्ता जातोय तो म्हणजे रोहा साईडला. हा बघा रोहा साईडला रस्ता जातोय. आणि बघा रोहा साईडला जाण्यासाठी आलेली एसटी आहे. तर दिला तुम्हाला मी पत्ता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का डायरेक्ट कोणाला न विचारता यायचं असेल, किंवा जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे बघायचं असेल, गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला सुरुवात करूया व्हिडिओला. अंड्यांचा ट्रक भरून आलाय. हे पूर्ण चिकन शॉप आहे ते बघा, चिकन शॉप. हा मोठा चौक आहे हा. आणि इकडनं आपण गेलो तर अंड्यांचा नजारा घेतल्यानंतर हे बघा अंडी बघा, पुन्हा एकदा अंडा दाखवते. हे बघा कुठनं आलो तुम्ही घेऊन? इकडे कोलाडच आहेत काय? हा पूर्ण होलसेल विकताय ना? हा होलसेल विकताय. सध्या होलसेलचा भाव काय किती किती घेतल्यावर? 260 670 एका ट्रेचा. मग जो होलसेल घेतला तर ना 670 रुपये. बघा तुम्हाला दिला भाव मी अंड्यांचा. आणि आपण इकडून आलो तर सुरुवात होते मार्केटला. हे बघा तर सांगून झाला तुम्हाला आता पत्ता सांगून झाल्यानंतर सुरुवात होते मार्केटला. मार्केट तुम्ही जर बघितला ना तर बघा या गोष्टी बघायला मिळाल्या ना मार्केटमध्ये, तर खरंच मार्केटला ना मजा येते. बघा बघायला मिळते इकडं शेवला. बघा कशी लाईन मध्ये माणसं बसलीत मार्केटमध्ये. मार्केट जर बघितलं ना तर आतल्या साईडला आपल्याला जायचं, या साईडला. पण इथून जी सुरुवात होत आहे ना ती बघूनच तुम्हाला मजा येत असेल व्हिडिओला. तर बघा बघायला मिळते इकडे शेवला आणि शेवलांची भाजी. हे बघा शेवलांची भाजी, शेवला आलेली आहेत तिकडे बघा, तयारी चालले. पिशवी भरून आणली ती बघा. कुठल्या हो तुम्ही? पुईचे आहे काय? हा पुई गाव बोलला ना तर जवळच आहेत. सर्व पुईच्याच आहेत. अच्छा कोलाडवाडी पण आहे का इकडे? हा कोलाडवाडी पण आहे इकडे बघायला मिळतं. शेवला कशा आहेत आता? जुडी आहे 50ला 2 आहेत का या? 50ला 2. ही बघा एक जुडी. आणि हा बोंडक्याचा पाला ना? हा बोंडक्याचा पाला. हा बोंडक्याचा पाला महत्वाचा आहे ना. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो. इकडे बघितले आता कुऱ्याच्या शेंगा ना, या आकुडल्या. अच्छा ह्या त्या सांगतात कुऱ्याच्या शेंगा. हे बघा कुऱ्याच्या शेंगा जर कोणी खाल्ल्या नसतील ना, कशी लागते याची टेस्ट? चांगली लागते म्हणजे भाकरीची खायला चांगली ना. एकदम सुकी केल्यानंतर तव्यावर. कशी आहे ही जोडी? 20 रुपयाला जोडी. किती माणसं खातील याच्यात? 2-3 खातील. 2-3 खातील. आणि इकडे ही कुठली बोलले तुम्ही? आकुर्ल्याच्या बघा शेंगा आहेत का या? वेल आहेत. हे बघा वेल बघा. तर अशी भाजी ना, गावठी भाजी. ही कडू नाही लागत काय? ते सांगतात ती कडू लागते, ही नाही कडू लागत. ती कधी खाली असली तर सांगा, मी पण नाही कधी खाली. कशी जोडी आहे? 20 रुपये काय? 20 रुपये. इकडे बघायला मिळतं शेवलांचा सेटअप. आणि मस्त पैकी फणस. हे बघा फणस, गावठी फणस असतील ना? गावठी फणस कसा देता एक? किती रुपये? 200 रुपये काय? काफी आहे ते? सांगता नाही, अंदाजा नाही. अंदाजा नाही. 200 रुपये. आणि इकडे जांभला. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ही गोष्ट बघायलाच मिळत नाही. ही बघा काय नाव आहे? आलू. ह्या ज्या गोष्टी होत्या ना, ज्यावेळी आम्ही रानात जायचो नक्कीच आम्ही फुकट घेऊन यायचो, पण आता मिळणं पण कठीण झालं आहे ना. हे बघा आळू.
हे बघा कसा आहे वाटा हा 20 रुपये. म्हणजे एक फ्रुटच आहे हा. तुम्ही डायरेक्ट खायच्यामध्ये एक बी असते ना ते काढायचे आणि खायचं. खायला कसा लागतंय हा गोड गोड लागतं. तर तुम्ही जर खाला ना पण वेळेवर खायला लागतं ना तर खराब पण होतं ना लवकर नाही चांगले ठरलं नाही. हा फ्रीज मध्ये वगैरे ठेवलं ना तुम्ही आरामात नाचणीची भाकरी सारखी सुकवतात पण याला हा बघा सुकवतात पण मला पण नव्हतं माहिती आहे. तर बघा बघायला मिळतात आलू. तुमच्याकडे काय बोलतात नाही सांगाय बघा परत बघा तुम्ही 20 रुपये वाटा. आणि इकडे चालले खरेदी विक्री. छोटी आले बारके आले करते खरेदी. इकडे बघायला मिळतात बिटकी आंब. हे बघा बिटकी आंब कसा आहे वाटा 50 रुपयाला. बघा 50 रुपयाला असलेला वाटा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण फणसाचं जे गर खाल्यानंतर ज्या बिया फेकतो ना ते बघा कसा इथं वाट्यावर विकायला आले. कसा वाटा हा यांचा आहे काय 20 रुपये हा 30 रुपये 30 रुपयाला. हे बघा हे आपण उकडून खाऊ शकतो किंवा डालीत रस्त्यात टाकू शकताय ना हा डालीमध्ये रस्त्यामध्ये टाका. तिकडे चालले बघा तयारी म्हणजे शेवला घेऊन यायची. एक तर रानात गेले असो काल ना तुम्ही काल गेले असते आज आल्या. आता आल्यानंतर इथं सुरुवात करतात ते लावायची. हा ते बघा तिकडे मावशी कॅमेरा द्यायचा प्रयत्न करतात. कुठले आहो तुम्ही इथलीच आहे का हा कॅमेरा द्यायसाठी इकडे आल्यात. इकडे बघा मिळतं बघायला जर हा जर नजारा भेटला ना मार्केटमध्ये तर अतिउत्तम. आता आपण चाललो आतमध्ये या साईडला. हा इकडे चाललोय खरेदी विक्री चिंबोऱ्यांची. हे बघा मोठ्या मोठ्या बारक्या बारक्या असलेल्या चिंबोऱ्या. कितीला किती देतात कितीला किती 500ला 500ला दाखवतात. हे बघा 500ला कसं मोठ्या काढल्यात बघा. 2 तर मोठ्या काढल्यात. तिसरी पण काढले. तिसरी थोडी मीडियम साईजची 500ला बघा किती रुपये हा 500ला 4 5 होऊ शकतात आहे ना. एखादी जर जास्त टाकले तर. मार्केट कधी कधी असतं मार्केट कधी असतं असं दररोजच बसताय तुम्ही दररोज बसताय तर हे बघा या दररोजच बसतात. आणि खरा जो मार्केट आहे ना तो मार्केटला सुरुवात होते आता. ह्या ज्या आहेत ना या गोष्टी ज्या रानातल्या गोष्टी खायच्या त्या दररोजच असतात. पण मार्केट बघितलं ना तर आता सुरुवात होते आहे ना. हा मार्केट कधी असतो हा रविवारीच असतो ना दर रविवारी असलेला मार्केट. तर मार्केटला सुरुवात होते गल्लीतून. गल्ली बघितली ना तरी बघा या साईडला पहिल्याच बघायला मिळतं भाजी. इकडं कांद बटाटी त्याच्यानंतर ही भाजी कारली फुलगोबी बऱ्याच त्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये चाललो आता आपण आतल्या साईडला बोललो ना तर हे बघा इकडं अगरबत्त्या. मेन मार्केट जो आहे ना तो तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. बघा वरची तयारी चाललंय. इकडं बघा मिळतंय सेपरेट कोथिंबीर. कशी आहे कोथिंबीर लावलं ताई 30 रुपयाला हा हे बघा 30 रुपयाला. दररोजचा मार्केट आहे काय रविवारचा ना रविवार ना हा रविवारचा असलेला मार्केट तुम्ही बघितलं ना ते बघा छत्र्या आल्यात पण पाऊस काय आलेला नाही. नंतर इकडं बघा इकडं बघितलं तर भेंडीचा सेटअप लागला इकडं. दादा कशी लावली भेंडी 30ला अर्धा हा. बाहेरची आहेत का घरची आहेत घरची नसतील मला वाटतं घरची आहेत. कुठलं तुम्ही कारिवली हा. तर बघा घरची भेंडी बघायला जर विचार केला ना तर बाहेर सारखीच वाटतात आहे ना हा. त्याच्यानंतर इकडे बघायला मिळतंय माठाची भाजी बोलली तर गणपतीला मिळतच नाही ना हा गणपतीच्या वेळेला मिळत नाही. तर माठाची भाजी तुम्ही बघून घ्या. ही बघा हे असे असते 20 रुपयाला आहे बघ 20 रुपये बोलतायत. मग अशी आपण मार्केटला आहे ना बाहेरून सुरुवात केली होती आणि आंबेवाडी हा बघा हा एक बोर्ड लागलाय. आपण तिथून आतमध्ये आल्यानंतर या साईडला जो खरा मार्केट आहे ना तो या साईडला पण आहे. अजून आतल्या साईडला असलेला मार्केट ना खूप मोठा आहे. तर मार्केटला ना बघण्यासाठी मी थोडा वेळ थांबलो इथं. कारण मार्केट जर बघितलं ना तर मला वाटतं टेम्पररी मार्केट. कारण बघा प्रत्येकाने प्लास्टिक वरती टाकलेलं आहे. पाऊस आलेला नाही तर पाऊस आला तर वाट लागणार आहे मार्केटची आहे ना हा. तर इकडे एकच आपल्याला सेटअप बघायला मिळतंय. त्याच्यामध्ये बघायला मिळते तिकडे मुशी कशी आहे किलो आता 400 रुपये किलो हा 400 रुपये किलो. शिवडा 250 रुपये किलो. तर एकच आतापर्यंत आपल्याला दुकान बघायला मच्छीचा. आणि बाकी जे मच्छीचे दुकान आहेत ना ते त्या साईडला. तर आता आपण त्या साईडला चाललोय. तोपर्यंत इथला नजारा तुम्ही घ्या फटाफट. इकडचा नजारा तुम्ही बघितला ना तर हे बघा इकडे कांद बटाटी इकडं फ्रेश भाजी. इथे बघा कांदे कसा आहे कांदा आज 20 रुपये किलो. आणि तिकडे बटाटी 100ला 4 किलो हा. तर असलेला मामाचा सेटअप कांदा बटाट्यांचा.
त्याच्यानंतर इकडं आपण आलो ना तर इकडं बघायला मिळतात आपल्याला हा नल्या नल्या, इकडं शेव आहे ना. आजकाल काय झालंय, ऑनलाईन पद्धत असल्यामुळे मोठं मोठं मार्ट, डी मार्ट, रिलायन्स फ्रेश असल्यामुळे ना अशा गोष्टी ना आपण तिथूनच घेतो. आजकाल लोकल मार्केटच लोक बरीचशी विसरले आहे ना. हा कसं आहे हा पॅकेट? 50 रुपयाला. हे बघा 50 रुपयाला एवढा मोठा पॅकेट. त्या अर्धा किलोचा आहे हा, अर्धा. आणि हा 50 रुपये. 50. आणि शेव 50 ला 3, 50 रुपयाला 3. बघा बरेच जण जातात ना डी मार्ट, फ्रेश मार्ट, रिलायन्स मार्ट असे जे मार्ट मध्ये आहे तिथं स्वस्त भेटतंय म्हणून जातात, पण त्याच्यामुळं लोकल मार्केट आजकाल विसरले लोक आहे ना. हा तर बघा घरचा लोकल मार्केट आहे ना, अशा गोष्टी स्वस्त मिळतात आणि शक्यतो चांगल्याच मिळतात. तर मार्केटमध्ये बघितले ना तर पाहिजे तशी आपल्याला गर्दी बघायला भेटत नाही. काम त्याचा मला पण नाही अजून प्रश्न पडलाय, कारण होऊ शकतं आता गरमी आहे त्याच्यानंतर संध्याकाळी लोक येत असतील. पण तुम्हाला दाखवतो मार्केटमध्ये हा जर सेटअप बघितला ना तर घरगुती असलेला सेटअप, त्याच्यामध्ये तुम्ही बघितले ना तर बरेच प्रकारची साबण. हे बघा तिकडे बघा रीन, सरगम, त्याच्यानंतर पूर्ण आहेत ना हे लोकल लोकल गोष्टी असलेल्या. बघा तुम्हाला वाटेल हा विमचा साबण आहे, पण बघायला गेल्यानं नाव आहे ज्योती साबण, भांड्यांचा ज्योती साबण. आणि याची प्राइस आहे 5 रुपये. बघा 5 रुपयाला असलेला साबण. त्याच्यानंतर मग हा पण 5 रुपये. त्याच्यानंतर मग हा बघा, हा जर बघितला तुम्ही 10 रुपयाला असलेला साबण. बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना स्वस्त. काही लेडीज वर्गाला ना हाताला साबण सूट होत नाही, जे मोठे मोठे जे साबण आहेत ना त्या कपड्यांचे, जसं विम बार वगैरे, त्याच्यामुळे हे लोकलचे साबण जास्तीत जास्त वापरतात लोक. आणि जर हे लोकलचे साबण जर वापरले ना तर स्वस्त पण मिळतात. बघा इकडे बघितलं ना आपण तर बघायला मिळतं खोबरा. कसा लावला किलो? 300 रुपये किलो. हे बघा 300 रुपये किलो. तर हा असेल पूर्ण सेटअप. आणि सेटअप घेतल्यानंतर आपण आता आलो सुक्या मच्छीकडे. हा बघा इथना जो नजारा बघायला मिळतोय ना पूर्ण सुक्या मच्छीचा, तो शेवटपर्यंत गेलेला आहे. तुम्हाला सांगतो मी आता. त्या वाकट्यानं काय बोलतात? बारीक वाकट्या बोलतात काय? काय ते दुसरा एक नाव आहे वाटतं, कुरकुल्या. हा बघा कुरकुल्या मी बोललो ना, काहीतरी दुसरा नाव आहे. कशी आहे ही? जुडी देतात का कशी देत आहे? जुडीवर किलोवर? कशी किलो आहे? 300 रुपये किलो. कुठे कुठे जुडीवर पण देतात, पण इथं भेटते तुम्हाला किलोवर. सेटअप तुम्ही बघितला ना तर बघा पूर्ण मच्छी बघायला मिळतंय. त्याच्यानंतर आपण इकडं आलो तर इकडं बघायला मिळतंय खास करून बोंबील. बोंबलांचा जो रेट असतो ना 800 नाही तर 700 रुपये असेल. कसा आहे किलो? 700 रुपये. बघा 700 रुपये किलो बोंबील. बघा हा 600 रुपये. ते मला वाटतं थोडे जास्त असतील. 800 रुपये किलो. हा बोंबील बोलला ना तर आपण भाव काढला. तुम्ही काय घेतलाय? आंबाड घेतले आणि वाकटे घेतले. कुठला आहे हो तुम्ही? इथलं तिसेगाव. तिसेगावचा आहे का? मार्केटमध्ये हप्त्यातनं एकदा येता की प्रत्येक आठवड्यात प्रत्येक आठवड्याला येणार ना? घेऊनच जाणार ना? हा नाही तर आजकाल ऑनलाईन झालं, त्याच्यानंतर मोठे मोठे ते शॉप झाले, डीमार्ट झाले, आमचे कायमच. हा तर प्रत्येकाने यायला पाहिजे ना अशा गोष्टी खरेदी करायला. इकडे बघायला मिळतात सोडा. हे सोडा आहेत ना? हा हे बघा मोठं सोडा. कसा आहे किलो? पूर्ण 2000 रुपयाला असलेला सोड्यांची साईज पण आहे खूप मोठी. मार्केट जर बघितलं ना तर मार्केटमध्ये पाऊस येणार पण आहे किंवा नाही येणार याचा काहीच अर्थ अंदाजा लावता येत नाही. हवामान खात्याला सुद्धा अंदाजा लावता येत नाही असं झालेली परिस्थिती. तर तिकडे बघा चालले आता शॉप लावायची तयारी. आणि इकडे बघायला मिळतात वाकट्या, तोडलेल्या वाकट्या. खास करून तोडलेल्या वाकट्या कुठं मिळत नाही मार्केटमध्ये. ते आपण या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते. कशा आहेत वाकट्या? 150 रुपये पाव. हे बघा कटिंग केलेल्या वाकट्या. तर मार्केटमध्ये ना 3 रस्ते आहेत. एक आता हा सुद्धा एक रस्ता येतोय जो हायवे सरकारी हॉस्पिटल कडून येऊ शकतो तुम्ही या मार्केटच्या रस्त्याला. तर मार्केटमध्ये आलेत तर त्याच्यानंतर मग इकडून पण रस्ता येतो. मग अशी आपण खालून आलो जिथून आपण व्हिडिओ सुरुवात केली. तर तीन रस्ते आहेत मार्केटला यायचे. आणि मार्केट जो आहे ना रस्त्याच्या साईडला बसलेलं मार्केट, म्हणजे एका साईडलाच आहे, गावच्या एका साईडला असलेलं मार्केट. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं हे बघा सुकवलेलं सुरमई आहे. सुरमईची बघा कशी अवस्था आहे सुकल्यानंतर. कसं आहे? एक 300 रुपयाला काय? हा हे बघा 300 रुपयाला भुजून खायला एक नंबर. मार्केट सकाळी किती वाजता असतो? 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. हा तर हा दिला तुम्हाला मार्केटचा मी टायमिंग. मार्केटचा टायमिंग असतं खूप महत्वाचा. नाही तर बऱ्याच कॉमेंट्स येत असतात मार्केटचा टायमिंग काय आहे. इकडे बघितलं ना तिकडे बघायला तर माकला. हे बघा माकुल बघा पूर्ण टोपलीवरून आहेत माकला. काय आहे माकलांचा भाव? आई माकलांचा भाव
800 रुपये किलो. कमी जास्त होतील. तुम्ही मार्केटमध्ये आलात तर जास्तीत जास्त मी तेच सांगतो, कमी जास्त होतील, पण त्यासाठी तुम्हाला यायला लागेल मार्केटमध्ये. इकडे बघायला मिळते सुकवलेली मुशी ना, मार्केटमध्ये फार कमी बघायला मिळते सुकवलेली. आणि खास करून मुशी ना, जर एखाद्याला पगोल्यानं जर जायचं असलं ना तर सुकवलेली जरी मुशी लावली ना तर चिंबोऱ्या पगोल्याना 100% लागणार म्हणजे लागणार. ही बघा मुशी बघा कशी सुकवलंय. ही बघा ही मुशी आहे बघा. ही अशी मुशी सुकवलंय. कशी आहे किलो? 600 रुपये किलो. बघा पूर्ण सुकवलेली आहे मुशी. त्याच्यानंतर मग इकडं आपण आलो तर आपल्याला बघायला मिळतात सुकवलेले पापलेट. हे बघा शेवटी ठेवलेत किंवा सुरुवातीला ठेवलेत दुकानाच्या सुकवलेले पापलेट. हे बघा कसं आहे किलो पापलेट? 600 रुपये किलो. आणि मोदका कुठे आहेत? हे मोदके काय, मला पण माहिती नव्हतं यांचं नाव मोदका आहे म्हणून. हे बघा सुकवलेले मोदके. कसं आहे किलो? 400 रुपये किलो. कसं खायचे? फ्राय करून खायचे काय भाजून? याची डोकं काढायला लागत असतील ना हे? हे बघा हे डोकं आहे ते काढायला लागतील तुम्हाला. तर सुकवलेले मोदक म्हणजे बऱ्याचशा 2-3 प्रकारचे जी मच्छी आहे ना आपल्याला नवीन बघायला मिळाले, जी मार्केटमध्ये बघायला मिळत नव्हती आपल्याला आतापर्यंत. मार्केट कुठपर्यंत असतोय हा? मार्केट या पोलापर्यंत असतो. पोलापर्यंत काय? पोलापर्यंत असतो, पण आज जरा कमी बघायला मिळते. कसं काय? कमी बघायला मिळतं. आता सुकट जी आहे सुकट किंवा 25% कमी झाले. कमी होतील जसा पाऊस पडेल तसा. पाऊस पडेल. आणि सुरुवात कधी होईल मग पुन्हा जास्त? पुन्हा सुरुवात दिवाळीच्या 1 नोव्हेंबर पासून होईल. सुरुवात होईल. टक्के पण कमी होतात. पण सध्या माणसं नाही मग जास्त पब्लिक संध्याकाळी आता संध्याकाळी 4-4:30 जास्त येते. उन्हाचा पण वेळ आहे. उन्हाच्यामुळे पब्लिक येत नाही. आता बघा त्यांनी टेम्पो आताच आणलाय ना तुम्ही. हो. वाजले ते म्हणजे 11 वाजले आणि आता त्यांनी दुकान आणले. आता ते लावतील. कुठनं आणलं तुम्ही हे? मी रोहरनाथ. रोहाचेच आहेत काय? रोहाचे. कुठल्या मार्केटला बसता तुम्ही? मी रामराज, कोलाड, कोयनाड, विलेभागाड. अच्छा, म्हणजे बऱ्याचशा मार्केटमध्ये तुम्ही फिरत असता हप्ताभर आहे ना. मेहनत एवढी असते ना खूप. हे बघा आता एवढा सामान त्यांनी आणलाय. हा सामान उतरवायचा, लावायचा आणि त्याच्यानंतर विकायचा. परत जो न विकलेला सामान परत लोड करायचा आणि घरी जायचा. मार्केट जर बघितलं ना तर तेच सांगतात की हा मार्केट पूर्ण इथपर्यंत असं लागलेला असतो पूर्ण. पण आता पावसाचा दिवस असल्यामुळे ना पावसाचा अंदाज पण नाही आहे शक्यतो. खास करून हवामान खात्याला सुद्धा अंदाज लागत नाही पावसाचा की पाऊस कधी पडेल म्हणून. पण ही सर्वात खूप मोठी गंभीर परिस्थिती झालेली आहे. खास करून ना मित्रांनो, आपण पाहिजे तसे झाडं वगैरे तोडतोय, पाहिजे तसा निसर्गाचा ची वाट लावून टाकतोय. तर त्याच्यामुळे आता मला वाटतं ह्या गोष्टी आता घडत चाललेल्या. तर अशा गोष्टी थांबवायच्या असल्या ना तर झाडं नक्कीच लावायला पाहिजे बघा. तर चला मित्रांनो, तुम्हाला पण जर का कोलाडचा मार्केट जर बघायचा असेल किंवा अनुभव घ्यायचा असेल किंवा तुम्ही जर जवळच्या असाल तर नक्कीच कोलाडच्या मार्केटमध्ये या आणि अशा गोष्टी खरेदी करण्याचा प्रयत्न करा. आपला पण उद्देश तोच आहे की आपले जे मार्केट आहेत म्हणजे पुढे जायला पाहिजे. आपले मार्केट प्रत्येकाला दिसायला पाहिजे. आज जर कोलाडचा मार्केट बोला तर युट्यूबवर कोलाडचा मार्केट ना पाहिजे त्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये नाही. जर तुम्ही बघितलं तर कमीत कमी 1 ते 2च व्हिडिओ आहेत आणि मला येताना सुद्धा एक अंदाजा नव्हता की आज मार्केट असेल की नसेल. तर चला भेटू मित्रांनो आपण आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा रॉयल दादू चॅनलला. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. बघा अजून पण तयारीत चाललंय. तयारी झाल्यानंतर ना खूप मोठा मार्केट असतो हा पण.